नमस्कार, मी सौ स्वप्ना मितेश शिरवडकर शिरसेकर, राहणार मुंबई. जगज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसूद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा 2026 वर्ष दुसरे यामध्ये सहभाग घेतला असून मी माझी स्वरचित काव्यरचना आपल्या समोर सादर करणार आहे. प्रथम जगज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन करून मी माझी काव्यरचना तुमच्या समोर सादर करते. माझी काव्यरचना आहे अर्थात कविता अधोरेखित. अधोरेखित. आईशी जोडलेली नाळ विभक्त झाली, तेव्हा आयुष्याची पुसटशी रेषा अधोरेखित झाली. रांगत रांगत पाऊल धरणीवर उमटले. रांगत रांगत पाऊल धरणीवर उमटले, तेव्हा नात्यांची माळ अधोरेखित झाली. विद्येची देवता आणि शाळेची घडण. विद्येची देवता आणि शाळेची घडण तत्वांमध्ये विरजली, जणू सरस्वतीची आराधना तेजोमयी प्रकाशात अधोरेखित झाली. नाजूक वळणावर हृदयाची गुंफण गुंतत गेली. नाजूक वळणावर हृदयाची गुंफण गुंतत गेली, तेव्हा प्रेमाची रेशीम गाठ अधोरेखित झाली. संसाररूपी डोहात स्वप्ने गुंतून सरसावत गेली. संसाररूपी डोहात स्वप्ने गुंतून सरसावत गेली, तव पती पत्नीच्या नात्याची लयबद्ध ओळ अधोरेखित झाली. इवलेसे पाऊल नव्या जीवात उमलू लागले. इवलेसे पाऊल नव्या जीवात उमलू लागले, तेव्हा आईपणाची गोड चाहूल अधोरेखित झाली. सूर्य आणि चंद्र यांची दैनंदिनी घडली. सूर्य आणि चंद्र यांची दैनंदिनी घडली, तेव्हा 3 प्रहरांची मांदियाळी अधोरेखित झाली. गृहस्थाश्रमाची ओढ झुकत वानप्रस्थाश्रमात वळली. गृहस्थाश्रमाची ओढ झुकत वानप्रस्थाश्रमात वळली, तेव्हा मात्र नकळत हातातली काठी अधोरेखित झाली. आयुष्यरूपी प्रलयात सत्य असत्य नोंद विभागून गेली. आयुष्यरूपी प्रलयात सत्य असत्य नोंद विभागून गेली, तेव्हा वळणावरची वहिवाट जन्म मृत्यूच्या वेढ्यात सामावली. परी हीच वाट अधोरेखित होऊन समांतर विसावली. धन्यवाद.